रुको जरा, सबर करो. Awesome, awesome. सो हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आम्ही रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि ती रेसिपी अशी आहे, भन्नाट रेसिपी आहे. ॲक्च्युली ती रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती कुठेच नाही भेटणार आणि आम्ही खूप प्रयत्न केले. ती रेसिपी क्वचित आम्हाला भेटली आणि ती आम्ही आज ट्राय करणार आहोत. त्या रेसिपीचं नाव आहे ठेचा. हा बघा, ठेचा नूडल्स. आणि हे आपले नूडल्स आहेत. तर खूप मजा येणार रेसिपी बनवताना. तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला नवीन आणि चांगल्या रेसिपी आणि घरगुती रेसिपी, होममेड रेसिपी तुमच्यासाठी आम्ही घेत येत राहू. तर कुठे जाऊ नका, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत. चला मग व्हिडिओ सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, लसूण, हिरवी मिरची, जिरे, तेल, मीठ आणि काळी मिरीची पावडर. आणि आपला जो मेन इंग्रेडियंट्स आहे तो आहे हक्का नूडल्स. हे बघा, आजच आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो आणि डीमार्टमधून हे हक्का नूडल्सचं एक पॅकेट विकत घेतलेलं. तुम्ही लोकल शॉपमधून सुद्धा घेऊ शकता. आणि आज एक स्पेशल डिश बनवणार आहे आपण खूप दिवसानंतर. आणि त्या डिशचं नाव आहे ठेचा नूडल्स. साऊंड डिफरंट ना? तर हा वेगळं तुम्हाला वाटत असेल काय, ते ठेचा नूडल्स. नॉर्मली आपण नूडल्स खातो, शेजवान, फ्राईड, सिंगापूर नूडल्स, हॉटेलमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे नूडल्स असतात. पण आज आपण ठेचा नूडल्स बनवणार आहोत. ठेचा नूडल्स. आणि ते कशा प्रकारे बनवणार आहोत ते आम्ही तुम्हाला दाखवणार. खूप इझी पद्धत आहे. कुठे जाऊ नका, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आणि आम्ही हे खूप मोठं पॅकेट घेतलेलं. आणि तुम्हाला जेवढे माणसं आहेत, ज्या माणसाचं बनवायचं आहे तेवढंच तुम्हाला नूडल्स घ्यायचं आहे. तर आम्ही इकडे बघा एवढंच घेणार आहे. आम्ही 2च जण खाणार आहोत आणि हे इनफ आहे आमच्यासाठी. हे बघा, आणि हे ड्राय नूडल्स आहे, तुम्हाला लोकल शॉपमध्ये कुठेही मिळतील. तर सर्वप्रथम आपल्याला हे जे ड्राय नूडल्स आहेत ना, ते आपल्याला मस्तपैकी पाण्यामध्ये आहे ना थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण एक गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत. आता तेल का टाकतो, कारण ते जे नूडल्स आहेत हे चांगल्या प्रकारे सुटसुटीत झाले पाहिजे, त्यासाठी आपण तेल टाकतो. आणि थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ सुद्धा टाकायचं आहे. आणि पाणी हे सुद्धा मस्त प्रकारे गरम झालेलं आहे. आता आपल्याला जे नूडल्स आहे ड्राय, ते आता पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे. आणि हे काळजी घ्या, जास्त शिजवायचे नाहीत, नाही तर खूप नरम पडतील ते. आणि हे अख्खे नूडल्स आहेत, आपल्याला ते चांगल्या प्रकारे शिजवून ते तोडायचे सुद्धा आहेत. आणि आज आपल्यासोबत मास्टर सुहान सुद्धा आहे, आपल्याला हेल्प करतोय. सुहान, तू खाणार नूडल्स ना? यस, कारण सुहानला नूडल्स खूप आवडतात आणि त्यांनीच आग्रह केलेला की आज आपण घरी नूडल्स बनवूया. आणि मी आणि पिंकीने ना खूप दिवसापासून आमचा विचार चालू होता की घरी एक आपण रेसिपी बनवूया. आणि अशी रेसिपी बनवूया जी खूप क्वचितच कोणाला माहिती असेल. आणि मला तर माहिती नव्हती ॲक्च्युली. आम्ही पण यूट्यूबवरती खूप सर्च करून आम्हाला हा पदार्थ मिळाला, ज्याचं नाव आहे ठेचा नूडल्स. आणि खूप युनिक रेसिपी आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि खूप 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 मजा येणार आहे मित्रांनो बनवायला. आणि प्रोसेस चालू आहे इकडे. नूडल्स बॉईल होतात आहे चांगल्या प्रकारे. आता आपण ठेच्याची तयारी करूया. ॲक्च्युली नूडल्समध्ये ना खूप सारे चायनीज पदार्थ, सोया सॉस, विनेगर वगैरे, शेजवान वगैरे टाकतात, पण आम्ही तसं काहीच टाकणार नाही. आणि खूप ऑथेंटिक आणि खूप इंडियन स्टाईलची ही रेसिपी होणार आहे नूडल्स. आणि नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ, खूप मजा येणार आहे. आणि टेस्ट कशी आहे ती तुम्हाला आम्ही एंडला दाखवू आणि रेकमेंड नक्कीच करू. चला मग सुरुवात करूया. आता आपल्या इकडे ठेच्याची तयारी चालू आहे इकडे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे जे आपण पदार्थ घेतलेले आहेत त्याचा आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे. त्यासाठी आपण एका पॅनवरती थोडंसं तेल टाकणार आहोत. आणि ठेचा जो आपण घरी बनवतो थोडासा तिखट असतो आणि थोडीशी चव येते ठेचाला, त्या पद्धतीने बनवणार. तर सगळ्यात पहिले आपण इकडे शेंगदाणे टाकलेत, ते थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे. जास्त करपवायचे अजिबात नाही आहेत, कारण ठेचा म्हणजे तिखटपणा थोडा आलाच. याच्यामध्ये आता जात आहे मिरची, हिरवी मिरची. त्याच्यानंतर थोडंसं लसूण तर पाहिजेच ठेचायला, कारण लसणाशिवाय ठेचायला चव अजिबात येत नाही. आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जिरे, आणि जिऱ्यामुळे जी चव येते ती अप्रतिम.
आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला सारे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आणि आपण ह्याच्यामध्ये जी मिरची वापरलेली आहे ती आपल्याला थोडी तिखटच पाहिजे आणि जास्त पण तिखट घ्यायची नाही आहे. आपल्याला जेवढं तिखट सहन होईल तेवढंच घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि हे पहा छान असा रंग आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि ती सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. हे पहा थोडीशी परतून घेऊया तेलामध्ये. कोथिंबीर आपण कापली आहे त्याच्यामध्ये, नाही ती वरून टाकणार पण थोडी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण याचा ओके. वापर केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जसं जसं आम्ही सांगितलेलं आहे इन्ग्रेडियंट्स तसेच तुम्हाला यूज करायचे आहेत. हे पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सगळं इन्ग्रेडियंट्स हे पोळून निघालेले आहेत तेलामध्ये. आणि आपले बघा नूडल्स चांगल्या प्रकारे बॉईल झालेले आहेत आणि सुटसुटीत झालेले आहेत. मगाशी तुम्हाला बोललो ना मी की तेल थोडंसं टाकायला लागतं आपल्याला, कारण हे ऑलरेडी ड्राय नूडल्स आहे आणि थोडे कडक आणि चिपकलेले असतात. ते आपल्याला सुटसुटीत करण्यासाठी अशा प्रकारे तेल टाकून आपल्याला हे असे नरम नरम करायला लागतात. हे बघा वा एक नंबर. जी मजा आता खाण्यासाठी येणार आहे ते आता आम्ही वेट नाही करू शकत. तर पटापट आपण सगळ्या रेसिपीला सुरुवात करूया. तू नूडल्स खाणार? किती आवडतात तुला नूडल्स? 4-5 नूडल्स आवडतात. नक्की खाणार? तू आपला कासारे किचन अँड ट्रॅव्हल सबस्क्राईब केलास? केला? आणि तुझा कोणता चॅनल आहे? कासारे किड्स टीव्ही. तर मित्रांनो ह्याचा पण एक चॅनल आहे कासारे किड्स टीव्ही, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि ही अशी रेसिपी आहे जे मी, सुहान आणि पिंकी आम्ही तिघं जण फर्स्ट टाइम ट्राय करतोय आणि खाणार सुद्धा फर्स्ट टाइम आहे. आणि ही रेसिपी आहे तुम्हाला क्वचितच यूट्यूबवरती भेटेल आणि आमचा असा प्रयत्न आहे की आम्ही चांगल्या प्रकारे बनवून ती तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर अजून व्हिडिओ बाकी आहे. आणि बघा आपले नूडल्स आहेत ना चांगल्या प्रकारे हे बघा शिजून निघालेले आहेत. हे बघा इकडे या. आणि हे बघा मस्त. आता आपल्याला हे जे पाणी आहे याच्यामधलं हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. तर त्यासाठी मी इकडे एक चाळण घेतलेलं आहे इकडे आणि एक टोप घेतलेलं आहे खाली टोप. तर आपल्याला हे जे नूडल्स आहे याच्यामध्ये सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा आणि तुम्हाला जेवढी गरज असेल जेवढी माणसं असतील तेवढेच तुम्हाला नूडल्स घ्यायचे. जास्त नूडल्स घेऊ नका किंवा कमी सुद्धा नूडल्स घेऊ नका. आम्ही हे 2 माणसाचे नूडल्स बनवतोय त्यानिमित्ताने आणि त्यासाठीच आम्ही एवढंच नूडल्स घेतलेले आहे. आणि हे बघा चांगल्या प्रकारे याचं हे जे पाणी आहे ते गाळून वगैरे निघालेलं आहे. आणि आपले हे नूडल्स बघा मस्त एकदम वाफ निघते आणि मस्तपैकी. आणि जास्त आणि एक सूचना, हे नूडल्स तुम्हाला जास्त शिजवायचे नाही, कारण जास्त शिजवले ना ते एकदम नरम होतात ते. आणि जेव्हा तुम्ही फ्राय कराल ॲक्च्युली रेसिपी जेव्हा चालू होईल तेव्हा नूडल्स तुटतील आणि एकदम नरम होतील. तेव्हा तुम्हाला लक्ष ठेवायचं की नूडल्स जास्त सुद्धा बॉईल नाही झाले पाहिजे. हे बघा अशा प्रकारे हे नूडल्स एवढे ठीक आहे. आणि हे जे ड्राय नूडल्स आहे ना आम्ही डीमार्टमधून मागवलेत. फॅब्सचे टाटाचा प्रोडक्ट आहे आणि ह्या नूडल्समध्ये नो ॲडेड अँड प्रिझर्वेटिव्स आहेत. शुगर वगैरे फॅट फ्री आहे, शुगर वगैरे काही नाही याच्यामध्ये. आणि खूप ऑसम नूडल्स आहेत हे. आता हे जे नूडल्स आपण गरम पाण्यामध्ये वाफवलेले शिजवलेले त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला थंड पाणी सुद्धा टाकायचं आहे. आपल्याला नूडल्स थोडे थंड करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की नूडल्स बघा किती सॉफ्ट आहेत आणि जास्त नरम सुद्धा झाले नाहीत. हे बघा असेच नूडल्स आपल्याला पाहिजेत. तर मित्रांनो खूप भारी वाटतं आहे. ॲक्च्युली आम्ही 2 महिन्यानंतर रेसिपी शूट करतोय आणि सुहानसुद्धा आम्हाला हेल्प करतोय. आणि अशी रेसिपी आहे जी सुहानलासुद्धा आवडेल, मलासुद्धा आवडेल, पिंकीलासुद्धा आवडेल आणि तुम्हालासुद्धा आवडेल म्हणून आम्ही तो प्रयत्न करतोय. तर प्लीज 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 तुम्हाला परत एकदा सांगतो की व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज कमेंट करा. कमेंटने काय होतं माहिती आहे मित्रांनो, कमेंटने आम्हाला प्रोत्साहन मिळतं की आम्ही असेच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेत येत राहू. बरोबर सुहान? हां. आणि सुहान मोठ्याला काय म्हणणार तू? शेफ, मास्टर शेफ बनणार? हां. अरे वा. ॲक्च्युली मला सुद्धा जेवण बनवता येतं, माझ्या बाईकला सुद्धा जेवण बनवतं आणि सुहान सुद्धा आता शिकतो जेवण बनवायला. सुहान पण मध्ये मध्ये काही ना काहीतरी आयटम करत असतो. सुहानचे सुद्धा आम्ही यूट्यूबला एक मॅगीचा व्हिडिओ टाकलेला, तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा. आणि हे पहा जादू. वा सुहान हे बघ किती मोठा नूडल्स आहे ना. खाणार ना तू?
अरे वा. आणि सुहान मनापासून प्रयत्न करतो की मम्मी पप्पाला हेल्प करायची किचनमध्ये. आणि प्लीज सुहानसाठी आणि या सुहानच्या प्रेमासाठी एक लाईक करा. सुहान नक्की खाणार? अरे वा. आणि खूप मजा येते ॲक्च्युली नूडल्स. ॲक्च्युली आम्ही मुलं हे राईस आणि चपाती नेहमीच खातात. आम्ही ह्यावेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आम्ही हे ड्राय नूडल्ससाठी आम्ही हे ठेचा नूडल्स हे बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा जो ठेच्याचा जो मसाला आहे, हे जे इन्ग्रेडियंट्स आहे, हे ॲक्च्युली तुम्हाला जे वाटायचं असेल ना त्यासाठी तुम्ही खलबत्ता यूज करू शकता. पण आमच्याकडे ॲक्च्युली आता खलबत्ता अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वाटून घ्या, कारण ती ऑथेंटिक पद्धत आहे आणि त्यांनी अजून जास्त टेस्ट येते. तर आम्ही आता मिक्सरमध्ये ते वाटून घेणार आहोत हे सगळे मसाले आणि इन्ग्रेडियंट्स. तर आपला नूडल्ससाठी जो ठेचा बनणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ॲक्च्युली आम्ही व्हाईट मीठ यूज नाही करत, आम्ही ब्लॅक सॉल्टच यूज करतो. आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे, कारण ठेचा बनवताना सुद्धा आपण पाणी वापरत नाही आहे. आणि हे जे असंच इन्ग्रेडियंट्स आहे हे असंच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यावरती वाटून घ्या. चला तर मिक्सरला वाटून घेऊया. अरे बापरे, एवढा मोठा आवाज मिक्सरचा. सुहानचे कान बघा बंद झाले. तर आपलं वाटून झालेलं आहे इकडे मस्तपैकी हे बघा. आणि आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे. इकडे या. मस्तपैकी वाटून झालेलं आहे. आणि याच्यात आपण टेस्ट करू याची कशी आहे ती. एकदम ठेचा कसा असतो, थोडा तिखट आणि थोडा चविष्ट, त्या पद्धतीने आपला ठेचा झालेला आहे. आता आपली 50% रेसिपी रेडी झालेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया. चला मग. तर ठेचा बनवण्याची प्रक्रिया आता आपण चालू करणार आहोत. त्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे. पॅन मस्तपैकी गरम झालेला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे. कमीत कमी 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे, कारण आपल्याला सगळं सुटसुटीत करायचं आहे. आणि आपला जो ठेचा झालेला आहे मस्तपैकी, तो ठेचा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा ठेचा. आणि ठेच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं तुम्हाला. ड्राय ठेचाच आपल्याला करायचा आहे. भले तू खलबत्त्यावरती करा किंवा मिक्सरवरती करा. आता हे जे मिश्रण आहे ठेच्याचं ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर ठेचा आपला मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे, परतून घेतले. जास्त परतवायचं नाही आहे. आता या ठेच्यामध्ये आपल्याला जे ड्राय नूडल्स आहेत आपण जे शिजवलेले आहेत चांगल्या प्रकारे ते आपल्याला सोडायचे आहेत. पण खूप मजा येणार खायला, कारण नवीन रेसिपी आहे, युनिक रेसिपी आहे आणि इंडियन रेसिपी आहे. इंडियन तुम्ही बोलू शकता, कारण आम्ही ह्याच्यामध्ये सोया, डाळ, शेजवान वगैरे काही यूज नाही केलं, फक्त ठेचा यूज केलेला आहे. तर आपले नूडल्स आणि जो ठेचा आपण बनवलेला तो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. आणि कलर पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी कलर आलेला आहे, याच्यामध्ये रिच कलर आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे बाकीचं आम्ही काहीच टाकलेलं नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि काळी मिरी पावडर हे आपल्या 2 इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. आणि मीठ जास्त नाही टाकायचं, कारण मगाशी सुद्धा आपण मीठचा यूज केलेला आहे याच्यामध्ये. काळी मिरीसाठी टेस्ट येते थोडीशी. हो, काळी मिरीने थोडीशी टेस्ट येते. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यस. आणि किती मस्त झाले बघा नूडल्स हे. तर फ्रेंड, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. प्लीज 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 ऐकून घ्या. आमचे व्हिडिओज आहेत ते बऱ्यापैकी लोक बघतात आणि बघतात पण ते सबस्क्राईब नाही करत. प्लीज प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा. फक्त 15% लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि 85% लोक फक्त व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब नाही करत. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राईब करा. कारण काय माहिती आहे, आम्हाला थोडंसं प्रोत्साहन भेटतं. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला थोडीशी प्रोत्साहन भेटल्यामुळे आम्ही कसं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही कंटेंट क्रिएटर आहोत, तुमच्यासाठी आम्ही काही करू शकतो. तुमच्यासाठी आम्ही चांगले चांगले व्हिडिओज आणतो. प्लीज एक सबस्क्राईब करा, बस बाकी काही नको. आणि सबस्क्राईब फ्री आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज एक रिक्वेस्ट आहे. तर आपले ठेचा नूडल्स हे 110% पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आता त्याच्यावरती आपल्याला थोडी गार्निशिंग करायची आहे. गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर घेतलेली आहे इकडे. बघा किती मस्त फ्लेवर आणि मस्त कलर सुटलेला आहे याच्यावरती. एक नंबर. असं आपण हॉटेलमध्ये खातो ना त्याच्यापेक्षा भारी झालेलं आहे इकडे.
खूप छान एक नंबर. आणि मी रिक्वेस्ट करतो अमय जो आहे भाटतुपामधला, त्याने ही जी रेसिपी आहे ती आवर्जून बघावी आणि जर कुठे महाराष्ट्रामध्ये बनत असेल तर त्याने प्लीज तिकडे जाऊन व्लॉगिंग करावी याची. कारण फर्स्ट टाईम आम्ही ही नूडल्स रेसिपी बनवलेली आहे, ठेचा नूडल्स, आणि इंडियन पद्धतीचे. याच्यामध्ये काहीच बाहेरचं इंग्रेडियंट्स आम्ही टाकलेले नाही आहे पूर्णपणे. आणि आपले नूडल्स पूर्ण रेडी झालेले आहेत, ठेचा नूडल्स आपले रेडी झालेले आहेत. आणि युनिक रेसिपी आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे, वारंवार सांगितल्याप्रमाणे. एक नंबर याचा जो बघा जो टेक्स्चर आलेला आहे, एक नंबर. जो अरोमा याचा सुटलेला आहे ना, ऑसम आहे. जर मी ॲक्च्युली क्रिटिक्स असलो असतो, फूड क्रिटिक्स, त्याला मी नक्कीच 5/5 मार्क्स दिले असते. पण टेस्ट नंतर, आता आपण टेस्ट करूया कसे झाले ते. ऑसम. माझ्याकडून गोल्डन थम्सअप या रेसिपीला. खूप मस्त रेसिपी झाली आहे. याच्यामध्ये बाहेरचे काहीच इंग्रेडियंट्स आम्ही टाकलेले नाहीत. मस्तपैकी ऑथेंटिक इंडियन पद्धतीचं ही नूडल्स झालेले आहे. गार्निशिंग मगाशी सांगितल्याप्रमाणे गार्निशिंग पण ऑसम. आणि तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल, तुम्ही याच्यावरती कांद्याची पातसुद्धा टाकू शकता. आणि खूप मस्त आहे. आणि खूप भूक लागली आता, आणि आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. चला तर जेवायला या सगळ्यांनी. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटची आम्हाला खूप गरज आहे. आणि जी ठेच्याची जी चव आहे, ठेच्याची चव ती पूर्णपणे नूडल्समध्ये उतरलेली आहे. आणि असं वाटतं की तुम्ही नूडल्स आणि ठेचा एकत्र खाताय. आणि ऑसम. जर तुम्हाला ठेचा अजून तिखट हवा असेल तर तुम्ही मिरची ॲड ऑन करू शकता याच्यामध्ये. आम्हाला नॉर्मल तिखट लागतं, त्याच्यामुळे आम्ही जेवढ्या आम्हाला मिरच्या पाहिजे तेवढ्याच आम्ही घेतलेल्या आहेत. पण तुम्ही पाहू शकता काय ऑसम टेक्स्चर झालेलं आहे याचं. तुम्ही जे असं हॉटेलमध्ये खाता ना त्याच्यापेक्षा भारी झालेलं आहे. आणि जसं फालतू असं आम्ही काय याच्यात वापरलं नाही. इंग्रेडियंट्स जे आम्हाला घरगुती आहेत तेच आम्ही वापरलेले आहेत. तुम्ही जास्त काय ॲड ऑन करू नका, नाही तर ते फ्युजन होईल. आणि आपल्याला फ्युजन नाही करायचं, आपल्याला नॉर्मल इंडियन देसी ठेचा नूडल्स करायचे. आणि ते मस्त प्रकार झालेला. ऑसम. चला तर सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. सुहान, नूडल्स रेडी झाले, लवकर या. आणि आपले जे लिटल शेफ्स आहेत त्यांना पण नूडल्स आवडलेत. सानू, खाऊन घेतलेत नूडल्स तू? वा. आणि सुहानला तर नूडल्स खूप आवडतात. अरे वा, एक नंबर. आपली पोरं पण हुशार आहेत आता. सुहान खा, मस्त ना. अरे वा. सुहानने ॲक्च्युली आधीच खाल्लेत नूडल्स इकडे. सानू कसे आहेत नूडल्स? भारी. अरे वा, सानूला पण आपले ठेचा नूडल्स आवडले. सुहान आवडले? अरे वा, सुहान थोडा लाजतो, शाय पर्सन आहे. एक नंबर. खा चला.